हळद उत्पादक जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे आणि याच हिंगोली जिल्ह्यातले हळद उत्पादक शेतकरी नेहमी ह्या नाही त्या कारणाने अडचणीत असतात। यावरती अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे कुठेतरी जे आहे ते हळदीचं उत्पन्न घटलं आणि उत्पन्न घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा हळदीचे भावही पडले। त्याचमुळे की काय शेतकरी असतील, शेतकरी संघटना असतील, विविध आशयाचे जे आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यासह येथील जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहेत। आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे काही नेते आहेत। नेमकं कशा संदर्भात आपलं निवेदन आहे, आपली मागणी काय आहे, काय मागणी घेऊन आपण इथं आलात? संपूर्ण जगाला हळद पुरवठा करणारे आपल्या देशातील फक्त 15 जिल्हे आहेत। आपल्या देशातून 80% हळद म्हणजे जगाला 80% पुरवठा आपला देश करतो आणि त्यात 15 जिल्हे करतात। एवढी आपल्याकडे प्रीमियम कमोडिटी असताना, एवढं आपल्याकडे मोनोपोली असताना सुद्धा आज हळदीचे दर आपण पाहायला गेलं तर अगदी 11 ते 12,000 रुपयांनी हळदीचे शेतकऱ्यांना दर विकावे लागलेले आहेत। प्रत्यक्षामध्ये मागच्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळं सरासरीच्या 60 ते 70% उत्पन्न झालेले आणि अशा परिस्थितीमध्ये NCDX मधील काही चुकीच्या गोष्टी ज्याच्यावर आम्ही बोट ठेवलेलं आहे आणि ज्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मी स्वतः राजू शेट्टी साहेबांनी आम्ही NCDXला पत्रव्यवहार केलेला आहे। मागील 6 महिन्यापासून आम्ही त्यांना पत्रव्यवहार करत आहोत। मागच्याच महिन्यामध्ये 27 एप्रिलला आम्ही माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांना पत्र देऊन NCDX मधील जे काही वेअरहाऊस आहेत वसमतचं त्याची तपासणी करून तिथे जो काही चुकीचा पद्धतीने माल जमा होतोय आणि त्याच्यामुळे जे दर पडत आहेत आणि शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं यासंबंधी तक्रार केली होती। तसेच मागील आठवड्यामध्ये आम्ही माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली यांना तक्रार देऊन हे जे काही इन्स्पेक्शन आणि अलोकेशन NCDXच्या वेअरहाऊसमधल्या वसमतच्या जे काही चुकीच्या पद्धतीने होते त्या संदर्भात तक्रार केली आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात हजारो कोटी रुपयांचं नुकसान होतंय। यामुळे आपण याच्यावर आर्थिक कुठल्या संदर्भामध्ये तक्रार केली होती, त्याच्यामध्ये तक्रारीचं नेमकं विवरण काय होतं, काय लूट होते म्हणजे नेमकं काय होतं? आपण जर पाहिलं तर जे वसमतचं वेअरहाऊस आहे त्यामध्ये जेवढा जो काही माल हळदीचा माल जमा होईल ॲज पर त्यांचे स्पेसिफिकेशन, त्यांचे जे काही निकष आहेत त्याप्रमाणे माल जमा व्हायला पाहिजे। ते सोडून कुठलाही कचरा माल त्याच्यामध्ये जमा होतो। तिथे ज्यावेळेस माल मोठ्या प्रमाणावर जमा दिसतो त्यावेळेस असं चित्र दिसतं नाही, म्हणजे एक चित्र तयार होतं की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक झालेली आहे आणि त्यामुळं बाजारातले दर पडतात। दर पडल्यामुळं शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामुळं हा कुठेतरी मोठा आर्थिक गुन्हा आहे आणि या गुन्ह्याचा आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास व्हावा अशी आम्ही मागणी माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडे केलेली होती। बरं, खरं तर आज बैठक सुरू आहे इंडेक्सची वर, त्या बैठकीमध्ये आपण उपस्थित नाहीत, खाली तुम्ही एक आंदोलन केलं घोषणा देत। आम्ही त्या बैठकीला गेलो होतो। आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला असं चित्र दिसलं की आम्ही त्यांना एकच प्रश्न केला की मागील 6 महिन्यापासून आम्ही जे प्रश्न विचारतो NCDXला त्या आम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर भेटलेलं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथं जे डायसवर होते ते कुठलाही NCDXचा पदाधिकारी नाही आहे किंवा NCDXचा जो काही अधिकृत माणूस असतो तो कुठलाही नाही आहे। मग आम्हाला उत्तर काय भेटणार आणि ट्रेनिंग काय देणार? हा प्रोग्राम म्हणजे फक्त वरवर लोकांना चित्र दाखवायचा कार्यक्रम आहे आणि बाकी काही नाही आहे। शेतकऱ्यांना एक आवळा दाखवून कोहा काढण्याचा प्रकार इथं चालू आहे। काय मागणी असणार आहे तुमची? जे काही हिंगोली जिल्ह्यामधले किंवा इतर जिल्ह्यात जिथं हळद उत्पादक जिल्हे आहेत तिथं जे काय भाव पडतात त्याचं कारण आताच आपल्या यांच्या अभ्यासपूर्ण मांडणी करणारे आमचे स्वाभिमानीचे नेते यांनी दिलं की ज्यावेळेस NCDXच्या गोडाऊनमध्ये माल स्टोअर होतो तिथं व्यवस्थितपणे सॅम्पलिंग न होणे, कुठल्याही प्रकारचा माल तिथं चुकीचा माल जमा करून घेणे आणि जे काही बाजारावर 10-15 व्यापाऱ्यांची जी मोनोपोली झाली की त्यांनी NCDX हे प्लॅटफॉर्मच हँग केलं, ही यंत्रणा चुकीची यंत्रणा यात दुरुस्ती करण्यात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव मिळणार नाही। या संदर्भात नेमकं काय करायला पाहिजेत, मग भाव स्थिर राहण्यासाठी काय करायला पाहिजेत? आमचं सरळ म्हणणं आहे की NCDXची जी यंत्रणा आहे ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालवली आहे। या यंत्रणेला थर्ड पार्टी म्हणजे जी काही केंद्र सरकारची एजन्सी आहे त्याच्यामार्फत प्रत्येक एजन्सीचं गोडाऊनचं इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच माल जायला पाहिजे। मागील वर्षी ऑगस्ट 2025 मध्ये निजामाबाद गोडाऊनला अशाच प्रकारचा घोटाळा झाला होता। त्यावेळेसही चुकीचा माल त्या गोडाऊनमध्ये स्टोअर झाला हे सापडलं होतं, त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात दर पडले होते। त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की जे काही अलोकेशन आणि इन्स्पेक्शन झालेलं आहे त्याची थर्ड पार्टी एक वेगळी कमिटी नेमून आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून त्याची तपासणी करण्यात यावी। बघतोय की आपण शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्याचबरोबर काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। नेमकी काय आजची मागणी आहे? तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना काय कुठल्या प्रकारे निवेदन दिलेलं आहे? जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन गेलेलं आहे ते अशा पद्धतीचं गेलेलं आहे की सर्व काही चुकीचं चालू आहे, शेतकऱ्यांच्या विरोधातलं कार्य NCDX करत आहे। ते सर्व गोष्टी सिद्ध आहेत, सिद्ध असूनसुद्धा तुम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेत नाही आहे। ते ॲक्शन तुम्ही घ्यायला पाहिजे आणि सिद्ध असताना का तुम्ही शेतकऱ्यांचं संरक्षण का करत नाही आहे? त्यांनी करायलाच पाहिजे, पोलिसांनी पण करायला पाहिजे, जिल्हा अधिकाऱ्यांनी पण करायला पाहिजे। आणि हे जे रॅकेट आहे शेतकऱ्यांना लुटण्याचं हे खूप वर्षापासून चालू आहे। बरं, नेमकं दर पडण्याचे कारण काय, शेतकरी म्हणून काय वाटतं तुम्हाला? दर पडण्याचं कारण एवढंच आहे की काही लोक मिळून तिथं माल टाकतात। NCDXच्या गोडाऊनमध्ये 7 ते 8 व्यापारी आहेत पूर्ण भारतातले, ते तिथं माल टाकतात। माल टाकल्यानंतर त्यांचं जे स्क्रीन रेट असतो, डिजिटल रेट, तो कंट्रोल करतात। ते कंट्रोल करण्यासाठी त्यांनी स्पॉट रेट नावाचं एक माध्यम आहे त्यांचं, त्या स्पॉट रेटच्या थ्रू त्याला खाली पाडतात
सिंडिकेट होतं त्यांचं तयार. त्या सिंडिकेटला म्हणतात की सेलर वाढलेत, बायर कमी झाले. अशा कृत्रिमरित्या त्याला पाडतात आणि पाडून ते सगळ्या शेतकऱ्यांचा फिजिकल मार्केटमधला माल ओढतात. हे एक तंत्र आहे. ते म्हणजे आता आपल्या साध्या भाषेत बोललं तर आवळा दाखवून कोवळा काढण्याचं हे तंत्र आहे. हे तंत्र शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. जर समजा हे तंत्रामध्ये सत्य असतं तर 5 जानेवारी महिन्यामध्ये 19,050 19,300 हे जे कॉन्ट्रॅक्ट्स होते हे नंतर 13,000 14,000मध्ये आले कसे, याचं उत्तर तज्ज्ञ माणसांनी द्यावं. जर हे झालं नसतं शेतकऱ्यासोबत तर ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येत पण नव्हत्या. यांचा डाटा तुम्ही कितीही वर्षाचा काढा, यांच्या प्रत्येक डाटामध्ये ही गोष्ट दिसणार आहे. हे खोटा माल घालतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे, भारतामध्ये 10,000पासून 15,000पर्यंत 13,000पर्यंत 14,000 वेगवेगळ्या प्रकारच्या हळदी आहेत. तुमचा इशारा काय आता? आमचा इशारा आहे की ते तुम्ही जे खराब माल टाकता NCDXला ते पूर्ण चेक व्हावा आणि नंतरच समोरच्या पार्टीला डिलिव्हरी व्हावी. ज्यांनी घेतलं त्यांनी त्याला डिलिव्हरी. काय खराब माल टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या हळदीचे रेट पडत आहेत, काय म्हणणं आहे? हो. खराब माल टाकल्यामुळे शेतकऱ्याच्या हळदीचे रेट पडण्याचं मेन कारण काय आहे सर माहिती आहे का? आता आपल्या भारतामध्ये असे जसं सरांनी उल्लेख केला तसे 8-10 लोक आहेत जे स्टॉक करतात. त्यांचं काय माहिती आहे का? त्याच्यामध्ये ते 10च लोक जसं जून महिना आपला येतो, जसं हळद येते मार्केटमध्ये मार्च एप्रिलमध्ये, तसं ते काय करतात, त्यांचं भाव जे आहे ते डाऊन करतात. आणि सिंडिकेट आहे ते त्यांचे. आणि ते काय करतात, जसं मग फिजिकलमध्ये माल घेतात ते 8,000 रुपये 9,000 रुपये 10,000 रुपयांनी, आणि जसं शेतकऱ्यापासला माल संपवतो तसं मार्केट अप जातं. ह्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये त्यांचा साठेबाजी आहे सर. हे असे 8-10 लोक आहेत ते साठेबाजी करून ठेवतात. आणि सर अक्षरशः शेतकऱ्याचं जर माल जर तुम्ही डिपॉझिट करायचं जर झालं NCDXमध्ये तर तो माल डिपॉझिट होत नाही. आणि सेम तसाच ज्या त्या व्यापाऱ्याचा माल आहे तो डिपॉझिट होते, त्याचा कचरा माल पण तिथं आपण बघतो की कुठेतरी काही जण जे आहेत ते या हळदीचा साठा बाजार करतात आणि या साठे बाजारामुळे जे आहेत ते कुठेतरी शेतकऱ्यांच्या हळदीचे भाव पडत आहेत. सरकारला इशारा काय, जिल्हा प्रशासनाला इशारा काय शेवटचा तुमचा? आम्ही आता त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. इथून पुढं आम्ही त्यांचे जे काही वेअरहाऊसेस आहेत त्यांच्या वेअरहाऊसेसवर आम्ही मोठ्या प्रमाणावर शेतकरी घेऊन आम्ही चालून जाणार आहोत, मोर्चा काढणार आहोत. आम्हाला जोपर्यंत उत्तर भेटत नाही तोपर्यंत ते करणार आहोत. आणि सोबतच आम्ही एक न्यायालयीन लढाईसाठी आपण बघतोय की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत आमच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हा लढा सुरूच ठेवणार. येत्या काळामध्ये जर या प्रश्नांचे, या पत्रांचे सगळे उत्तर जर नाही मिळालं तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या गोडावरती आम्ही आंदोलनही काढू शेतकऱ्यांना घेऊन, असाही इशारा या सर्व शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे. रमेश शेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.